स्वरूपात इथे हाताळला गेलाय आणि त्यानंतर एक मोठा फटका इथे खेळला गेलाय, ठोकलाय षटकार, 6 धावा. गेला नेटवर्क घेऊचा परबिता अजून दे एक बॉटल अजून दे. हितेश गणेशकर यावेळेस फुल टॉच चेंडू, हा चेंडू मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर पाठवलाय, 6 धावांकरता षटकार. बघा आणखीन एक धमाका, सलगचा हा तिसरा षटकार ठोकलाय निलेश बंद्रे याने. बघा एक चांगली लढत इथे आपल्याला पाहायला मिळते. हितेश गणेशकर जो काही वर्षांपूर्वी पीर बाबा पापडी या संघाच्या माध्यमातून खेळताना आपण पाहिजो, तो त्यांच्या संघाच्या विरुद्ध खेळतोय आणि त्याचं स्वागत इथे षटकाराने केलं गेलं होतं. 3 सलगच्या चेंडूवर 3 षटकार ठोकले निलेश बंद्रे आणि 2 मित्रांमध्ये ही आपण लढत पाहतोय. कारण एक काल होता निलेश आणि हितेश हे पापडी संघाच्या बाजूने सलामीला जायचे, आता निलेश सलामीला आलाय आणि हितेश सलामीचं गोलंदाजी करतोय. आणखीन एक षटकार ठोकलाय, या षटकामध्ये हा 4था षटकार. 24 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. विक्रांत वावरे येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईक वरती पाहतो आपण चैंद्र वाघे याला. पहिला चेंडू कार्पेटच्या साईने खेळून काढलाय लॉंग ऑन मध्ये. शतरक्षक आहे तिकडे, फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त का मिळणार नाहीये. या सिंगल धावाने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 25 या धावसंख्येवरती. 25 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. पुढे सरसाऊंड डान्सिंग डाऊन द ट्रॅक आलाय आणि हा चेंडू ठोकलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. निलेश बंद्रे याच्या बॅट मधून निघालेला 5वा षटकार. निलेश बंद्रे ऑन फायर झालाय, आग ओकतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 31 या धावसंख्येवरती. 31 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. बॅटच्या आतली कडा इथे लागली गेली आणि आपण पाहतोय एक सिंगल धाव इथे आलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजे 32 या धावसंख्येवरती. 32 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील चेंडू टाकून झालेत 3, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इशिका 11 तरखड आणि पीर बाबा पापडी अशा 2 संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय. या षटकातील 3 चेंडू टाकून झाले. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती लागल्यात.
चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित घेऊ शकला नव्हता जयेंद्र वाघे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगल धावणे धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती म्हणजे 34 या धावसंख्येवरती. या षटकातील असे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा खूप चांगला प्रहार. आणखीन एक षटकार. 6 धावा. बॅटच्या अगदी बॉटम वरती हा चेंडू इथे लागलाय आणि या तरी देखील चेंडूने बाउंड्री लाईन क्लिअर केलेली आहे. 6 धावा आणि या 6 धावांची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती म्हणजे चला दुसरा चेंडू पाठवून द्यायचा आहे. पाच चेंडू टाकून झालेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे या षटकामध्ये. धावसंख्या 40 धावा. ऑफ साईडला गॅप शोधलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका देखील नाही. निलेश बंद्रे याने काय चांगली फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली निलेश बंद्रेकडनं. धावसंख्या 44 आणि या 45 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावा या बनवायच्या आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निलेश बंद्रे. पहिलाच बॉल निलेश बंद्रे याचा स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. बघा टायमिंग कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती बिग ब्लो
मोठा हादरा दिला जातोय. फलंदाज बाद. तर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली हितेश गणेशकर याची. पंचेचाळीस धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळालाय निलेश बोंद्रे. फुलटा चेंडू विक्रांत वावरेने हा चेंडू सरळ पाठवून दिलाय. खाऊ काढण्याच्या डोक्यावरनं 6 धावन करता षटकार. अवलेज बघा आणखीन एक धमाका. बघा हितेश बाद झालाय मात्र विक्रांत इथे बॅक टू बॅक 2 षटकार ठोकतोय आणि धावसंख्याला निवून ठेवतोय 12 या धावसंख्येवरती. निलेश हा चेंडू थोडासा मिस्टामिंग झाला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक सिंगल धाव इथे अर्जित केली जाईल. एका सिंगल धावाने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झालेत 4 धावसंख्या आपण पाहतोय लागलेली आहे ती म्हणजे 13. अवलेस बघा मागून दाखवल्या निलेश बोंद्रे आणि ते वाकवल्या. मधली दांडी इथे गोल केलाय आशिष सुतार या फलंदाजाची. इथे विकेट जर बघितलं तर सातत्याने डाऊन होत चाललेल्या आहेत. 2 विकेट्स इथे गमावल्या गेल्यात. सलामीची जोडी माघारी परतलेली आहे. 45 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. या षटकामध्ये 5 चेंडू टाकून झालेत. धावा आपण पाहतोय 13. 13 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील शेवटचा एक चेंडू अद्याप बाकी असेल. हा चेंडू लेग इस्टी सोडून जाणार आहे. पंचांनी दर्शवले की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. धावसंख्या 14 या धावसंख्येवरती. संतोष वल्वी यांचे आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. ऑन साईडला खूप चांगला फटका देखील आहे. बघा क्षेत्ररक्षक होते तिकडे मात्र त्यांच्याकडे संधी नाही आहे. हा षटकार येतोय. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 20 या धावसंख्येवरती. 20
20 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 25 धावींची गरज. बघा हितेश गणेशकर याच्या षटकामध्ये 24 गेल्या होत्या. विक्रांत याच्या षटकामध्ये 20 धावा गेल्या होत्या. इथे पहिल्या षटकात 20 झाल्यात. आता जिंकण्यासाठी बनवायच्यात 25. 6-25 हे समीकरण. आपण चेंडू यष्ट्यांच्या वरून निघून गेलेला आहे. बघा खूप चांगला चेंडू इथे हाताला गेला. चेंडूला वेग देखील होता आणि चेंडू थोडासा स्विंग देखील केला होता. थोडासा स्विंग देखील झाला होता. चेंडूला फिरवण्याची कला अवगत आहे या गोलंदाजाला आणि ती आपल्याला देखील पाहायला मिळत आहे. नयन वाघे जो खूप चांगली इथे बॉलिंग करतोय. आता 4 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 25 धावींची गरज आहे. म्हणजे 4 चेंडूवरती 4 षटकार जरी आले तरी हा सामना पापडी संघ जिंकू शकतो. बघा नयन कशा प्रकारे इथे गोलंदाजी करेल. 4 चेंडू आणि 25 धावा. तर हा चेंडू देखील निर्धावच्या स्वरूपात येतोय आणि अशा प्रकारे आपण जर बघितलं ना तर या सामन्यावरती पकड पूर्णपणे मजबूत केलाय पीर बाबा पापडी या संघाने. पुन्हा एकदा आपण पाहतोय विजयाच्या दिशेने ते वाटचाल केलेली आहे. मात्र हा चेंडू इथे नो घोषित केलाय. बघा नो चेंडू होता. मेजवानी आली होती इथे. या चेंडूवरती धावा यायला हव्या होत्या. या चेंडूवरती चौकार किंवा षटकार जर आला असता तर मॅच मध्ये परत येऊ शकला असता इशिक 11 तरखडा संघ. मात्र फक्त एक धाव आली एक्स्ट्राच्या स्वरूपात. म्हणजे 3 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 24 धावींची गरज. बघा 3-24 हे समीकरण. आपल्याला बघा पुन्हा एकदा हापट्रा करत होता. क्षेत्ररक्षक आहे तिकडे मात्र खराब क्षेत्ररक्षण झालेला आहे. सहज सोपा झेल इथे सुटला गेलाय. बघा प्रतीक होता तिकडे. मात्र झेल पकडला असता तरी या विकेट मिळाली नसती. मात्र धावा रोखू शकला असता कारण फ्री हिटचा चेंडू होता. मात्र 4 धावा मिळाल्या. अजूनही 2 चेंडू आणि 20 धावींची गरज आहे. बघा इथे दस्सा ठोकावा लागेल. दस्सा नाही तर इथे फक्त 6 धावा मिळाल्या. षटकार मिळाला आहे. आपण ISPL मध्ये 9वा देखील बघितला होता. आपल्याकडे 9वा नाहीये, दस्सा नाहीये. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. आता फक्त औपचारिकता बाकी राहिले या मॅच मध्ये. 18 धावींची अजूनही आवश्यकता हा मॅच जिंकण्यासाठी. खोलवर टपाचा चेंडूला खोदून काढलाय. चौकार आलाय. मात्र हा सामना गमावलाय इशिका 11 तरखड या संघाने. हाय लक इशिका 11 तरखड. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच पीर बाबा पापड़ी.